तर नमस्कार मंडळी, आपलं मिस्टर परफेक्ट ब्लॉगरमध्ये हार्दिक असं स्वागत। आणि आजच्या या ब्लॉगमध्ये आपण दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये कशा पद्धतीनं मौज मजा करतोय त्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। कारण या व्हिडिओमध्ये आपण मस्तपैकी मच्छी फ्राय बनवणार आहोत घरच्या घरी। हे पहा, आता चूल पेटवायला सुरुवात केली। बऱ्याच अथक परिश्रमानंतर आपण हा चूल अंगण जो आहे तो पेटवलेला आहे। समोर तुम्हाला पाहायला मिळते कागद टाकलेत, बरेच गौरी टाकलेत आणि लाकडं सुद्धा। आता हे आमचा भाऊ, मावस भाऊ, तो आता मच्छी फ्राय करण्यासाठी बघा कढई त्यानं ठेवलेली आहे चुलीवर। आणि समोर तुम्हाला पाहायला मिळतात हे मच्छीचे आपण मस्तपैकी कटिंग करून आणलेली आहे। आणि त्याच्यामध्ये तो आपले घरचे मसाले पण आता वापरणार आहे। जसे की तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये त्यांना हळद असेल, मसाला असेल, लाल चटणी पावडर असेल आणि शेवटी आपल्या चवीनुसार आपला भाव जो आहे आपल्यासाठी बघा तो चवीनुसार मीठ पण आता ॲड करणार आहे आणि ते त्याने टाकले बघा। आता हे सर्व टाकल्यानंतर काय करावं लागेल, तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅजिक असा हा मच्छी फ्रायचा मसाला। तो आपण मार्केटमधून आणला होता, आता तो आपण याच्यामध्ये ॲड करतोय। आणि ॲड करून झाल्यानंतर आता तो मस्तपैकी त्याला मिक्स करून घेणार आहे। त्याच्या या नाजूक नाजूक कावळ्या हाताने तो मिक्स करणार आहे बघा। तुम्ही पाहू शकता त्याचे नाजूक नाजूक हात। मंडळींनो, आपल्या भावाने मस्तपैकी मसाले त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आता वेळ होती ती आलं लसूण पेस्टची। मस्तपैकी मिक्सरमधून काढलेली आहे बघा बारीक। आणि हे आलं लसूण पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकतोय। आणि भावाने हे सगळे बघा दाखवून पण त्यानं आपल्याला ते टाकून दिली आहे त्याच्यात। आणि त्याच्यानंतर आता ते करणार ते मिक्स। आणि चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण त्या कढईमध्ये तेल टाकून ते तळणार आहेत बघा। आता तुम्ही समोर बघू शकता मस्तपैकी हे सर्व मसाले, लाल चटणी वगैरे, त्याला बोलतानाच बोललं की थोडं कमी टाक बाबा, कारण लहान मुलं पण हे खाणार आहेत, त्यांना तिखट नको लागायला म्हणून। आणि त्याने मस्तपैकी हे आता मिक्स करायला सुरू केलं आहे। आता 1-2 मिनटामध्ये बघा चांगलं मिक्स झाल्यानंतर आपण हे फ्राय करून घेणार आहेत। तर ते मस्तपैकी चुलीवरती तोपर्यंत कढई पण चांगली गरम झाली। मी त्याला म्हणलं, भाऊ तोपर्यंत कढई काळी होऊन जाईन, आता त्याच्यामध्ये तेल टाक। पहिलं तेल टाकलं तरच जाऊन ते आपण तळू शकू। आता हे बघा बच्चे कंपनी पण आपली वाट बघत होती, केव्हा एकदा मच्छी फ्राय तयार होते ना आम्ही कधी खाऊ त्याला। ही आमची छोटी त्रिशू, तिनं पण पाणी टाकून आपल्या दाजीला मदत केली ते मच्छी फ्राय बनवण्यासाठी। आणि दाजीनं मस्तपैकी ती फ्राय जो आहे तो आता मिक्स केलेला आहे। आता पाणी थोडं जास्त झाल्यामुळे त्यानं परत एकदा तो मसाला जो आहे तो त्याच्यामध्ये टाकायला सुरुवात केली। हा स्पेशल फ्रायसाठी मसाला मिळतो प्रत्येक चिकनच्या दुकानामध्ये, काय 10-20 रुपयाची पुडी मिळते बघा, ते टाकायची आणि मस्तपैकी आपल्याला जो फ्राय करायचा आहे तो करायचा आहे। आता सुट्टीमध्ये सगळे एकत्र आल्यानंतर हा मच्छी फ्रायचा आस्वाद घेणार होतो आणि ते पण आपल्या भावाने बनवलं त्या पद्धतीने। आता हे आपल्या त्रिशूनं बघा त्याच्यामध्ये तेल सोडायला सुरू केले, कारण कढई पण चांगलीच गरम झाली होती। बऱ्याच वेळानंतर आम्हाला न पेटणारी चूल पण पेटली होती। आणि आता त्रिशूचा दाजी त्याच्यामध्ये मच्छी फ्राय जो आहे तो तळणार आहे, पाहू आपण। मित्रांनो, सगळे मसाले टाकून झाल्यानंतर ही गोष्ट मात्र राहिली होती आणि ती नंतर आम्हाला सापडली, तो म्हणजे गारा। आणि हा गारा त्यानं नंतर परत भावानं त्याच्यामध्ये मिक्स केला आणि हे जे पीस बनवले होते माशांचे ते मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायला लागला। आता गाऱ्यासोबत ते मिक्स होत आहे आणि तेल पण आपलं हळूहळू गरम होत आहे। त्याच्यात चूल थोडी विजल्यासारखी वाटली आणि आता ती परत पेटवायची म्हणल्यानंतर परत फुकणी आणि हवा घालावं लागणार त्याला आणि ही चूल पेटवावं लागणार आहे बघा। मस्तपैकी आमचा जो पॅन्थर आहे तो पण वाट बघत होता मला केव्हा मासे खायला मिळतील, मोठ्या आतुरतेनं वाट पाहत होतो। हा पॅन्थर आपला पूर्ण काळा बगिऱ्यासारखा दिसणारा हा पॅन्थर। आणि ही आपली बच्चे कंपनी। त्याच्यानंतर आपण पाहू शकतो बच्चे कंपनीच्या पाठीमागं पॅन्थरची मम्मी बसली आहे, तिचं नाव किट्टू। सेम तिच्यावर गेलाय बघा पॅन्थर, काळा काळा बगिऱ्यासारखा पॅन्थर।
हे पाहू शकता दोघं पण सारखेच आहेत, पूर्णपणे काळ. आता बच्चे कंपनीला आतुरता लागली केव्हा एकदा दाजी त्याच्यामध्ये मच्छीचे हे पीस सोडेल आणि फ्राय करून आम्हाला खायला देईल. चूल पण चांगल्या पद्धतीनं परत पेटली बघा, तेल पण गरम झाले. आणि आता भावाला म्हणलं लवकर सुरू करतो काय, कारण आता पोरं काय वाट बघणार नाही. ते पॅन्थर पण दम काढणं. आता या पूर्ण परिश्रमानंतर हे बच्चे कंपनी पण थोडी वैतागून नंतर खेळायला लागली, कारण ते पण म्हणले दाजीला जरा वेळच लागणार आहे भाऊ. आम्हाला तर आता भूक लागली पण दाजी काय देणार लवकर. तेव्हा मग दाजीनं परत चुलीमध्ये सरपण सरकवलं आणि चुलीला पेटवण्याचा परत केविलवाना प्रयत्न आपण समोर बघताय. आणि लवकरात लवकर फ्राय करण्यासाठी दाजीने ते फुकायला सुरुवात केली आहे. मंडळींनो, घरच्या घरी बनवलेल्या या मच्छी फ्रायचा आस्वाद जणू काय वेगळाच. कारण आपण हॉटेलमध्ये जाऊन खाल्लं की त्यानंतर त्याच्या मसाल्याचा आपल्याला आहे ना थोडा त्रास नक्कीच होतो शरीराला. मात्र घरच्या घरी बनवलेले हे जे मच्छी फ्राय पहा, हे मुलं पण आवडीनं खातात, सर्वांना आवडीनं खाऊ वाटतं आणि त्यानंतर पोटाला पण कोणती इजा मात्र होत नाही त्यानं. आता अशा पद्धतीनं भावानं सगळी तयारी केली आहे. चुलीला पण चांगला जाळ त्यानं लावलाय आणि आता मस्तपैकी तेल गरम झालेलं त्याने पाहिलंय. आणि हे मुलं सुद्धा आता खुश झाले, कारण आता वेळ आली होती ती आपल्याला तळायची. भावानं त्रिशूला प्लेट आणायला सांगितली, त्रिशूने आणून दिली. कारण मस्तपैकी आता आतुरतेनं वाट बघत होते पोरं केव्हा एकदा आपल्या प्लेटमध्ये ते मच्छी फ्राय जे आहे ते आपल्याला खायला मिळणार आहे. आणि अशा पद्धतीनं भावाला पण म्हणलं आता भावा वेळ काय घालू नको, लवकरात लवकर सुरू कर. आणि हा व्लॉगच आपला मच्छी फ्रायचा, जेणेकरून आपल्या घरच्या घरी कसं बनवता येईल हे पण आपण जे आहे आपल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो. हे अशा पद्धतीनं मसाला वगैरे फ्राय केल्यानंतर आमची बहीण आमच्या मदतीला आली. ते म्हणले आता एवढा सगळं खटाटोप जर यांनी केलाय तर चला थोडी आपण पण मदत करू लागू, म्हणून बहीण पण मदतीला आली. आता भावानं घेतला पहिला पीस. देवाचं नाव तर घेऊ शकत नव्हतं, कारण मसाला फ्राय मच्छी फ्राय आहे त्याच्यामुळे नको. मग त्यानं सुरुवात केली मच्छी फ्रायसाठी. मच्छीचे जे पीस आहेत आपण मसाला लावून केलेले ते त्यानं तेलामध्ये हळुवारपणे सोडले. आणि तेल आपण पाहतोय कसं उकळलंय ते, आणि चांगल्या पद्धतीची उकळी फुटल्यानंतर त्यांनी हे पीस त्या तेलामध्ये सोडले. आता मात्र मुलं खुश झालेले आपल्याला पाहायला मिळतील. आणि किट्टू आणि पॅन्थर ते देखील आता अवतीभोवती फिरायला सुरुवात झाली. का? कारण आता वासच त्या पद्धतीनं सुटला होता मंडळींनो. आता हे पाहू शकता तुमच्या समोर आपल्याला जे आहे ते असे मस्तपैकी पीस फ्राय होताना दिसत आहे. आणि हे फ्राय पीस जे आहेत ते व्यवस्थित कसे फ्राय होतील याचं सगळं जेमतेम उदाहरण म्हणजे आमचा हा भाऊ. कारण त्याला माहिती आहे की किती वेळानंतर ते चांगल्या पद्धतीनं फ्राय होणार आहे. कारण आमचा जबरदस्त आचार्य म्हणजे आमचा भाऊ. हे फ्राय कधी जर करायचं झालं की तो असल्याशिवाय आम्ही काय त्याला हात लावत नाही. आणि अशा पद्धतीनं चुलीवरचं गावाकडचं हे मच्छी फ्राय हे खाण्यामध्ये आस्वादच थोडा वेगळा असतो, आणि जे की आपण पैसे देऊन पण हॉटेलला मिळत नाही. आणि आता मुलं देखील खुश झाले. त्यांनी बघा वरून मस्त वेगळ्या गार्निशिंगसाठी आपल्याला कोथिंबीर आणलेली पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर कोकोनटचा किस सुद्धा आहे, म्हणजे नारळाचा किस, जे की आपण वरून टाकणार आहे. बघा पहिला पीस त्यानं बाहेर काढला भावानं. आणि अशा पद्धतीनं पहिला जो आपला घाणा आहे म्हणता येईल तो घाणा पण त्यानं व्यवस्थितरित्या असा तळून काढलेला आहे आणि एका प्लेटमध्ये ठेवला आहे. आता मुलं देखील खुश झाले. आता किट्टून पॅन्थर देखील आपल्याला अवतीभोवती नक्कीच पाहायला मिळतील. हे पहा समोर आपल्याला पाहायला मिळते किट्टू तिकडून सज्ज आहे आता, कारण आता तिला माहिती की आता तयारी झाली आणि आता आम्हाला खायला दाजी देणार म्हणजे देणार. आता त्यानं दुसरं जे आहे ते पीस सोडायला सुरुवात केली आहे भावानं. बहिणीनं देखील हातामध्ये फुकणी घेऊन उभा आहे. का? कारण वेळेला ते जाळ जो आहे तो चुलीचा कमी पडायला नको, कारण आमच्याकडून ती वारंवार विजत होती. आणि बहिणीनं जर मनावर घेतलंच होतं आमची मदत करायची तर नक्कीच तिला फुकणी घेऊन आम्ही समोर बसवलं की बाई ताई आम्हाला त्याच्यासाठी मदत कर की हा जाळ जो आहे तो कमी झाला नाही पाहिजे.
कारण तो कमी झाला की आम्हाला परत ते सगळं सोडून परत जाळ घालण्यामध्येच आमचा वेळ निघून जाईल. आता मुलं देखील खूप गप्पा मारत होते, खुश होते, कारण आता वेळ आली होती की लवकरात लवकर पीस सगळे फ्राय करून आपल्या ताटामध्ये केव्हा येतील आणि खूप छान पद्धतीने आम्ही त्याचा आस्वाद कसा घेऊ. बरेच जोक्स वगैरे त्यांचे चालू होते आणि ते पाहता पाहता आजो आमचा मात्र लाजू लाजू जाळ. आणि त्याच्यासमोर बसली आहे ती किट्टू. किट्टूला देखील आता काही वाट पाहावी ना, तिला सुद्धा वाटत असेल केव्हा एकदा मला हे खायला देतील, कारण किट्टूचं फेवरेट फूड आहे. आणि अशा पद्धतीनं मंडळींनो आपण हळूहळू हळू करून हे सर्व पीस जे आहेत त्याचं फ्राय करून घेणार आहेत भावाच्या मदतीनं. भाव पण खूप छान पद्धतीनं त्याला तळतोय, फ्राय करतोय आणि तो आपल्याला खाण्यासाठी सगळ्या गोष्टी सज्ज करतोय. आता मित्रांनो, हा बेत बनवला होता आपण दिवाळीच्या पिरियडमध्ये. हे दिवाळी चालू असल्यानंतर ज्यावेळेस आम्ही सगळं कुटुंब एकत्र येतो आणि सर्वांना एक माशाचा आस्वाद फिश फ्राय म्हणून द्यायचा होता, त्यावेळी आमच्या भावानं केलेली ही महायुक्ती सर्वांच्या नजरेस पडली आणि त्यानं खूप छान पद्धतीनं आता फ्राय करण्यासाठी सुरुवात केली. आता किट्टूला देखील मोहावर आहे ना, आणि ती सुद्धा आता लगेच भावाला बोलायला लागली की मला लगेच दे म्हणून. परंतु मावस भाऊ तिला थोडं बाजूला सारत आपल्या मच्छी फ्राय करण्यामध्ये व्यस्त होता. हे पहा, तुम्हाला पाहायला मिळतं किट्टूला खूप घाई झालेली आहे, खूप भूक लागलेली आहे आणि भावानं एवढ्या छान पद्धतीनं बनवले की त्याच्या वासात ती दंग झाली आणि तिची इच्छा आहे की लगेच खाऊ. पण मावस भाऊ सुद्धा तिला समजावत आहे, पिल्लू एक 10 मिनिटे 5 मिनिटे शांत राहा, एकदा पूर्ण फ्राय झाले की मग तुला खायला देईल म्हणून. पण किट्टू काय ऐके ना. अशा पद्धतीनं त्यानं खूप छान पद्धतीनं फ्राय केलंय. आता सर्वजण एकत्र आलेच होते दिवाळीमध्ये आणि तेव्हा अनोखा वेगळा प्रोग्राम म्हणजे काय तर मच्छी फ्राय करायचं आहे. मग भावानंच आष्टीला जाऊन मासे पण आणले. आता लहान मुले खाणार आहेत म्हटल्यानंतर मासे कोणते, तर मित्रांनो सांगायला आवडेल की हा जो मासा आहे तो चोपडा म्हणतात त्याला. आणि चोपडा म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त एकच काटा राहतो आणि तो एकदा काटा बाजूला केल्यानंतर मुलांना खायला देखील तो जास्त तकलीफ करणार नाही किंवा त्यांना काटे वगैरे काढण्यासाठी जास्त अडचण येणार नाही, अशा पद्धतीचा हा चोपडा मासा भावानं आष्टीला जाऊन आणला होता. आणि त्याचे छोटे छोटे पीस करून आपण त्यांना मस्तपैकी मसाला ॲड करून आपण तो तळण्यासाठी सज्ज केला होता. आणि अशा पद्धतीनं भावानं जे आहेत ते मासे फ्राय करण्यासाठी पूर्णपणे त्याची युक्ती म्हणा, त्याचा अनुभव त्यामध्ये ओतला आहे. आणि बहीण देखील आपल्याला पाहायला मिळते, बहिणीनं सुद्धा चुलीला मात्र बंद होऊ दिलेलं नाही आणि चांगल्या पद्धतीनं केलं. मित्रांनो, कोणाकोणाला मच्छी आवडत असेल त्यांनी नक्कीच कमेंटमध्ये यस बोला, कारण हा व्हिडिओ स्पेशल त्यांच्यासाठी. आता हे मच्छी आपल्यासमोर फ्राय होताना पाहायला मिळत आहे मित्रांनो. आता मुलं देखील सज्ज झाले, खेळायच्या वस्तू सगळ्या सोडून आता मात्र चुलीजवळ येऊन बसायले, कारण आता वेळ होती ती लवकर लवकर आपलं प्लेट भरायचं आणि ते फिनिश करून टाकायचं, संपवून टाकायचं. भावानं देखील खूप छान पद्धतीनं तो फ्राय करण्यासाठी सुरुवात केली आहे. जरा जवळून पाहू आपण मित्रांनो. हे जे मसाला लावून जे फिशचे तुकडे आपण पाहतोय ते हळुवारपणे तो कढईत सोडतोय आणि त्याला मस्तपैकी फ्राय करून घेतोय. नक्कीच व्हिडिओमध्ये येण्याची ओढ सुद्धा भावाला आहे आणि त्या पद्धतीने तो बोलला की मी करतो. आणि हे समजतं आपली मंडळी आपल्याला पाहायला मिळते घरामध्ये बसलेली, जी आतुरतेनं वाट पाहते केव्हा एकदा हे फिनिश होत आहे. इकडे किचनमध्ये सुद्धा आपल्याला काही मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत, महिला मंडळी जे की तयारीत आहेत केव्हा एकदा हे मच्छी फ्राय संपतील आणि आम्ही ते खायला सुरुवात करू. आता काय आपल्याला पाहायला मिळतं थोडेच मासे शिल्लक होते आणि मावस भाऊ पण आता काय त्यामध्ये फ्राय करू करू थोडा कंटाळा त्याला पण आला होता. मात्र खाण्याच्या इच्छेमुळे आणि भूक लागल्यामुळे मात्र त्याचं काम चालूच होतं. आता यानंतर पहा किट्टू देखील तिला इच्छा आहे खाण्याची, ती सुद्धा बाजूला आपल्याला पाहायला मिळते. आणि अशा पद्धतीनं आम्हाला आमच्या मामीश्रींकडून चहा मिळतोय, त्यांचं देखील धन्यवाद. आणि आता मात्र आमच्या
मावशी या स्वतः फ्राय करण्यासाठी बसल्या चुलीवरती, कारण त्यांनी पाहिलं मुलांचा जरा जास्त खाटाटोप चाललाय, आता यांना जास्त कष्ट देण्यामध्ये अर्थ नाही, आणि तिने पुढचे सूत्र हाती घेतले. मस्तपैकी चहाचा गोड घेतल्यानंतर ताई देखील खुश झाली आणि मावशीनं देखील चहा घेऊन मामीचे थँक्यू आभार मानले. आता यानंतर बंधूने चांगले हात धुवून आता मात्र खाण्यासाठी सज्ज झालाय तो आमचा भाऊ. आणि अशा पद्धतीनं यश संपादन प्राप्त केल्यासारखं त्यानं हात वरती केलेले आहेत, कारण त्यानं करून दाखवलं, परत एकदा फ्राय बनवून दाखवलं. मस्तपैकी मसाले वगैरे ॲड करून खूप छान पद्धतीनं बनवतो तो आमचा बंधू. आणि अशा पद्धतीनं मावशीनं परत एकदा ते सुरुवात केली आहे बनवण्याचं, फ्राय करण्याची. हे आपण पाहू शकता समोर खूप छान पद्धतीनं फ्राय बनवणं चालू आहे. आता लवकरात लवकर प्लेटमध्ये केव्हा येतील अशा आशेनं सर्व मुलं पण बसलेत. आणि आता मात्र इथे ग्रुप आपल्याला पाहायला मिळतोय, त्यांना देखील आपण सर्व केलंय, वाढलंय आणि त्यानंतर त्यांनी सुरू केलंय खाणार. हे बच्चे कंपनी बऱ्याच वेळापासून वाट पाहत होते, कसे विचारल्यानंतर बघा तुम्हाला रिॲक्शन दिसतील, खूप छान आणि खूप छान असं म्हणत मुलांनी सुरू केलंय. आमच्या आजूला विचारल्यानंतर मात्र तो फक्त आणि फक्त लाजतो, पण हे मुलं मात्र सांगू शकतील की खूप छान झालंय, सुंदर बनलंय, आणि त्याचं पूर्णपणे श्रेय आमच्या भावाला जातं. आणि भावानं परत एकदा वरती कोथिंबीर आणि नारळाच्या किसाचा मारा केलेला आहे, जेणेकरून अजून कसं त्याला टेस्टी बनवता येईल अशा पद्धतीनं भावानं पूर्णपणे तयारी केली आहे. ती म्हणजे आमच्या मच्छी फ्रायची. मसाला मच्छी फ्राय बनवलेला खूप सुंदर आणि टेस्टी असणारा हा मच्छी फ्राय आता सर्वजण टेस्ट करणार आहेत. आता राहिलेले काही जे पीस आहेत ते मात्र बाकीचे सर्वजण खातील. आणि हे प्लेट मात्र आमच्यासाठी सज्ज होत होतं. आम्ही तिघे चौघेजण हे जे प्लेट आहे ते पूर्णपणे संपवणार आहोत. आणि असा आम्ही निर्धार केला होता हे बनवण्यापूर्वीच. समोर पाहायला मिळतं किती सुंदर छान दिसते आपल्याला ती मच्छी फ्रायची प्लेट, खूप सुंदर. आणि अशा रीतीनं हा मच्छी फ्रायचा आपला योग खूप सुंदर बनला. तर मित्रांनो, हा व्लॉग आपल्याला कसा वाटला, कारण खूप सुंदर आणि टेस्टी झालेलंच होतं. ऑलरेडी आम्ही खाल्ल्यानंतर तो आस्वाद घेतलेला आहे आणि दिवाळीमध्ये हा बेत बनवला. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा आणि मजा करा. तर सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.